नमस्कार मित्रांनो, मी रोहित मेश्राम. आता महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांनी कामगारांसाठी पेन्शन योजना लागू केलेली आहे. आता प्रत्येक बांधकाम कामगाराला वर्षाचे 12,000 रुपये पेन्शन मिळेल. त्यासाठी सरकारने काही अटी व नियम लागू केलेले आहेत. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना निवृत्त वेतन लागू करण्याचा हा जी.आर. आहे. शासनाचा निर्णय बघूया मित्रांनो. बांधकाम कामगार त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्त वेतन लागू करण्यास येईल. पात्रतेचे निकष असे आहे की वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले सर्व बांधकाम कामगारांना योजनेअंतर्गत ते पात्र राहतील. कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम कामगार असते तर त्यांना स्वतंत्र लाभ मिळेल. आणि तसेच पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर ही योजना लागू राहणार नाही. तसेच मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे दिले जाईल. अनुक्रमणिका 1 मध्ये मंडळाकडे नोंदणी एकूण 10 वर्ष असेल तर त्यांना 6,000 रुपये दरवर्षी मिळतील. अनुक्रमणिका 2 मध्ये 15 वर्ष त्यांची नोंदणी असेल तर त्यांना 9,000. अनुक्रमणिका 3 मध्ये 20 वर्ष जर त्यांची नोंदणी असेल तर त्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळेल. आता बघूया मित्रांनो, याचा अर्ज कसा करावा आणि कुठे द्यावा. बांधकाम कामगार निवृत्त वेतनाचा अर्ज. पहिल्या याच्यामध्ये बांधकाम कामगाराचे पूर्ण नाव, दुसऱ्या कॉलम मध्ये बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या कार्डावर MH पासून सुरुवात होतो तो क्रमांक. तिसऱ्या याच्यात आधार क्रमांक. चौथ्या याच्यामध्ये जन्म दिनांक आणि पाचव्या याच्यात वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची दिनांक, म्हणजे ज्या तारखेला आपले 60 वर्ष कंप्लीट होतील ती तारीख. 6व्या कॉलम मध्ये प्रथम नोंदणी झाल्याची दिनांक. प्रथम नोंदणी म्हणजे सुरुवातीला सर्वात प्रथम जो आपण नोंदणी केली होती बांधकाम कामगारची, जेव्हा आपण नोंदणी केली होती त्यावेळेसची जी तारीख आहे ती तारीख इथे टाकावी. प्रथम नोंदणी झाल्याचे जिल्ह्याचे ठिकाण आणि कोणत्या जिल्ह्यातून केले होते आपण नोंदणी तो जिल्हा इथे टाकावा. आता 8व्या याच्यात बघा, नोंदणी कालावधीचा तपशील आहे. त्यामध्ये अनुक्रमणिका 1 मध्ये बघा, नोंदणी नूती करण्याची दिनांक. सुरुवातीला सर्वात प्रथम ज्या दिवशी आपली नोंदणी झालेली होती मंडळाकडे ती तारीख आणि नंतर नोंदणी नूती करण्याची कालावधी म्हणजे रिन्युअलची तारीख. ज्या दिवशी पासून आपण कार्ड लागू झाली ती तारीख आणि ज्या दिवशी कार्ड संपणार आहे म्हणजेच रिन्युअल करावं लागेल ती तारीख आणि कोणत्या ठिकाणी भरला होता फॉर्म तो जिल्हा. आणि 9व्या याच्यामध्ये बँकेचा तपशील भरायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव, खाते क्रमांक हे पुस्तकावरच असतो, तो अचूकपणे टाकायचा मित्रांनो. आणि IFSC क्रमांक हा बँकेच्या पुस्तकावर असतो, नसल्यास बँकेमध्ये विचारू शकतो आपण, तो IFSC क्रमांक घ्यावा. आणि 10व्या याच्यामध्ये कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, या ठिकाणी नाही करायचं. जर हो केल्यास ते या लाभसाठी अपात्र ठरेल. कर्मचाऱ्यांचे 11व्या याच्यात कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतूद कायदा 1952 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, या ठिकाणी पण नाही करायचं. हो केल्यास ते अपात्र ठरेल. सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्यावर विरुद्ध उचित कारवाई पात्र राहील, मला जाणीव आहे. या ठिकाणी बांधकाम कामगाराचे नाव आणि वरती सही. याच फॉर्म सोबत आधार कार्ड, बँकेचे पुस्तक, जन्म दाखला म्हणजेच जन्माचा पुरावा, आधार कार्ड पण चालेल, शाळेची LC पण चालेल. हे जोडून ह्या फॉर्मला हे जोडून बांधकाम कामगारच्या ऑफिसमध्ये जमा करून द्यायचा किंवा त्यांच्या तालुक्यावर सेवा केंद्र असतील बांधकाम कामगारचे
त्या ठिकाणी दिले तरी चालेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.